बोला माझी गौरी आई ज्या ज्या तुझ्या महाराष्ट्राने उठी भरलेल्या त्या मान्य करून घ्या आणि सर्वांना सुखी सांभाळ आणि सर्वांचं कल्याण कर. त्यांच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण दाखवू आणि त्यांचं तुझं आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होय गे बाय माझी भैरी भावाने गौरी बाई. किती आहे जोडे होय घे बाय म्हणजे सर्व गोष्टी सांभाळ. चहा पाणी घालतोय ते मान्य करून घे आणि सर्वांना सुखी सांभाळ. घेतलेलं कार्य आहे ते सगळे निर्विघ्न पार पडू दे आणि सर्वांना सुखी सांभाळ. पारिजात आहे आणि या पारिजात अशी झाड आहे त्याने झाडाची फुलं नेहमी या रस्त्याच्या मधोमध पडत असतात. खूप सुंदर पारिजात. कोकणातली सुंदर घर आहे ते. दादा ओके. मीटिंगला आहे मीटिंग. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहू शकता. मी जर बोलत राहिलो तर तुम्हाला काही हे म्हणजे या व्हिडिओचा संदर्भ करणार नाही. एक क्षण टिपलेले आहेत. खूप सुंदर असा आवाज लावलेला आहे, सूर लावलेला आहे आणि एकदम दुःख सगळं टेन्शन विसरून या गावामध्ये मंडळी आपलं जे काही 4-5 दिवसाचं आयुष्य आहे ते काढत असतात. सणासुदीला एकत्र येतात आणि या निमित्ताने आपले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची संवाद होत असतो. खूप छान पद्धतीने सर्व चाललेलं आहे. कोकण टिकलं पाहिजे. कोकणामध्ये प्रदूषणकारी प्रकल्प नको, चांगले प्रकल्प यायला पाहिजे. कोकणातील तरुण कोकणातच राहतील असा आशावाद आहे. पाहूया. परंतु तुम्ही हा पुढील व्हिडिओ पहा. खूप छान आहे. गावात गेल्याचं तुम्हाला भास होईल. धन्यवाद.
भरपूर लोक आहेत दादा हो नेटवर जाणार आहे दादा तोडून घ्या तोशी उद्या मिळणार नाही हा काढून घ्या काकडी काकडी बोलतात जरा तोशी गावाला आलो आम्ही कमानी ना बाई ती दिसणार नाही हे आता असं हे कोकणातलं अगदी म्हणजे काय बोलतात ते ओरिजिनल घर आहे हे आता घर दिसेल याच्या पुढे हा खरं असते ते
हो गोविंद आहे तर मी कृष्ण आहे. गोविंद आणि कृष्ण एकच झालं. ज्या माहेररोषणी असतात त्या खास करून गौरीच्या आगमनाच्या दिवशी गौरी आणण्यासाठी गौराई आहे, पारंपरिक पद्धतीची आहे, जुनी गौराई आहे, हाही तशीच आहे, अजूनही बदललेली नाही. तिचं रूप पाहू शकता. भेंडीची फुलं असतात, रानटी भेंडी असतात, जे झाड असतात तिची जी फुलं आहेत. त्याचप्रमाणे जास्वंद असतात. वेणी वगैरे घालून तिला पारंपरिक पद्धतीने साडी नेसून तिची तयारी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी वौसा केला जातो. घरसुद्धा सजवलं जातं, पाहू शकता. चांगल्या प्रकारे ही सजावट आहे. हा पूर्ण ब्लॉग तुम्ही पहा. या ठिकाणी जे कोकणातील जे प्रसंग आहेत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही इथे देतोय. खूप उत्साह असतो.